सर्व घरं नियमाकुल करणे हा एक अजेंडा आहे। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी 30 लाख घरं महाराष्ट्राला दिले। त्या घरांना 5 ब्रास वाळू मोफत त्याची 5 घरोघरी नेऊन देण्याचा आमचा उपक्रम आहे, तो यावर्षी आम्ही पूर्ण करतो आहे। 8/4/2025 नवीन वाळू धोरण हे योग्य पद्धतीने इमानदारीने जिल्हाधिकाऱ्यांनी राबवणे, त्यामध्ये कुठेही कचुराई जिल्हाधिकाऱ्यांनी करू नये आणि 30/4 वाळू धोरण ज्यामध्ये स्थानिक वापराकरता कशी वाळू उपलब्ध करणे याचाही आढावा मी घेणार आहे। नैसर्गिक वाळूपेक्षा क्रश सँड कृत्रिम वाळू दगडावरनं तयार केलेली वाळूला आम्ही आता प्रमोट करतो आहे। 50 क्रेशर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही वाटप करणार आहोत आणि यामध्ये ही जी एम सँड आहे ही एम सँड 50% कंपल्सरी शासकीय बांधकामाला आता आम्ही पुढच्या 3 वर्षात कंपल्सरी करणार आहे। एम सँडचा वापरच आता पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये व्हावा याची प्रक्रिया आम्ही सुलभ करतो आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जेवढं या 15 वर्षात उत्खनन झालं त्याचं संपूर्ण ड्रोन मॅपिंग 15 वर्षीचा MRSACवर बुलढाणा जिल्हा आत्ता बुलढाणा जिल्ह्याचं मॅपिंग करून किती गौण खनिज उचलण्यात आलं याचंही एक सर्वेक्षण आम्ही करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 4 मंडळं म्हणजे वर्षाला 4 शिबिरं एका तालुक्यात, म्हणजे मंडळामध्ये 4 शिबिरं, जे महसुली मंडळ आहे त्या महसुली मंडळाला आम्ही टार्गेट केला आहे। 4 विषय घेऊन कलेक्टरनी 4 विषय निवडायचे वर्षाचे आणि महसुली मंडळामध्ये वर्षाचे 4 शिबिर घ्यायचे, याची एक योजना आम्ही केलेली आहे। त्याची आम्ही या ठिकाणी पुढे जाणार आहोत। सर्व डबल डॉटेड सिंगल डॉटेड पांधन रस्ते जे 1911-12च्या नकाशामध्ये दाखवले आहे, मग एकत्रीकरणाच्या नकाशात दाखवले आहे, हे सर्व रस्ते खुले करण्याचे आणि त्याच्या रस्त्याची मोजमाप करून त्याच्या साईडला दुतर्फा झाडं लावून पांधन रस्त्याची बाउंड्री फिक्स करणे आणि जे मामलेदार कोर्टाने किंवा 143 अंतर्गत तहसीलदारनी जे रोड दिले त्यामध्ये मग 4 फूट कधी 5 फूट असा वाद तयार आहे। कंपल्सरी 12 फुटाचा रस्ता असला पाहिजे याचाही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे, तो आम्ही या ठिकाणी करणार आहोत। महसुली अधिकाऱ्यामध्ये जे पेंडिंग प्रकरण आहे 3 महिन्याच्या आतमध्ये कोणत्याही कोर्टामध्ये केस पेंडिंग नको आहे। 2-2 वर्ष आमच्या EDO तहसीलदार ॲडिशनल कलेक्टरकडे केस पेंडिंग आहे, त्याचाही आढावा मी घेणार आहे। या ठिकाणी 7/12 जिवंत 7/12 टप्पा 1-2 जो चिखलीच्या तहसीलदारनी केला होता त्याच्या पूर्ण आढावा राज्यभर सुरू आहे। 20 लाख जिवंत 7/12 झाले आहेत, पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये इतर तहसीलदारनी काय केलं याचाही मी आढावा घेणार आहे। क्लास 2च्या जमिनी क्लास 1 करणे, फ्री होल्ड करणे, म्हणजे ज्या सरकारी जमिनी असतील त्या क्लास 2 असतील त्याला फ्री होल्ड करणे, त्याचाही आढावा या ठिकाणी मी घेणार आहे। या ठिकाणी प्रामुख्याने ज्या काही शर्तभंग झाले असतील जमिनीमध्ये, धनदांडग्या लोकांनी काही जमिनीवर अतिक्रमणं केले असतील ते अतिक्रमणं दूर करणे, वाळू माफियाला आमचे अधिकारी काही रॅकेट, कारण मी आता आमच्या सर्व रेव्हन्यू डिपार्टमेंटला एक सर्व्हिलन्सवर टाकलेला आहे। सर्व्हिलन्सवर आम्हाला कळतं कोण वाळू माफियाला कोण मदत करत आहे, त्यामुळं अशा अधिकाऱ्याचाही आम्ही शोध घेतो आहे की कारण वाळू माफिया विदाऊट अधिकाऱ्याच्या संरक्षणाशिवाय हा वाळू माफियागिरी करू शकत नाही। आता पहिला असा नियम होता की महसुली कारवाई झाली तर पोलीस कारवाई करत नाही, पोलीस कारवाई केली तर महसुली कारवाई करत नाही। आता SP आणि कलेक्टर दोघालाही जोडलेला आहे, कारण हा विषय ॲडिशनल कलेक्टर आधी काय पाहिजे वाळूचा आता कलेक्टरच्या अधिकारात दिला आहे, ते कलेक्टर रिस्पॉन्सिबल राहणार आहे। त्यामुळे कलेक्टर आणि SP दोघंही रिस्पॉन्सिबल राहणार आहे। त्यामुळे यांच्या दोनही डिपार्टमेंटनी गृह आणि आपला महसूल जॉईंटली दोन्ही कारवाई एका वेळा करतील याचाही आता आम्ही निर्णय केलेला आहे। ॲग्रीस्टॅकवर आमचे 100% शेतकरी आले पाहिजे। ॲग्रीस्टॅक क्रमांक असा क्रमांक आहे जो क्रमांक घेतल्याशिवाय केंद्र सरकार राज्य सरकारची कुठली योजना शेतकऱ्याला घेता येत नाही। बी बियाणं पाहिजे असेल, खत पाहिजे असेल, तुम्हाला पीक विमा योजना पाहिजे असेल, शेतकरी सन्मान योजना पाहिजे असेल तर आपल्याला ॲग्रीस्टॅकवर यावंच लागतं। ॲग्रीस्टॅक हा कोड नंबर आहे शेतकऱ्यांना, त्याचा कोड नंबर हा शेतकऱ्याला त्याच्या
ATM कार्डसारखा आहे। यानंतर त्याच्याकडे ATM कार्डसारखा हा कोड नंबर असल्याशिवाय त्याला कुठली योजना मिळणार नाही, म्हणून या राज्यामध्ये आम्ही आता जवळपास 75% 80% शेतकरी ॲग्री स्टॅकवर आलेले आहे। उरलेले 25% शेतकऱ्यांना आता आमचा तलाठी घरोघरी जाऊन त्याची नोंदणी जे उरलेली आहे ते करण्यासाठी आम्ही काम करतो आहे। विशेष सहाय्य योजनेमध्ये संजय गांधीमध्ये आता आम्ही DBTवर गेलो आहे। लाडक्या बहिणीचं जसं DBTवर पैसा येतात तसं विशेष सहाय्यामध्ये संजय गांधी अपंग योजनेमध्ये ट्रेजरीमधनं तहसीलदारमधनं खाली असा योजनाचा पद्धती आहे। परत आम्ही DBTवर घेतो आहे, पण या DBTमध्ये काय झालं, 20% असा संजय गांधीचा विशेष सहाय्याचा व्यक्ती आहे जो DBT त्याची राहून गेली, आधार कार्ड मॅच होत नाही आहे, आधार कार्डमध्ये डोळ्यांचा प्रॉब्लेम येतो आहे, थंबचा प्रॉब्लेम येतो आहे। अशा सर्व लोकांना पुढच्या 20 दिवसामध्ये घरोघरी जाऊन आमचे तलाठी जाऊन त्यांचं ते क्लिअर करून देणार आहे जे सुटलेले लोक आहेत। 20% लोक फिरत आहेत DBT नसल्यामुळं, त्यामुळे ते एक महत्त्वाचा प्रश्न आम्ही घेतो आहे। नागरिकाच्या ज्या तक्रारी येतात आहे त्या तक्रारी ज्या महसूल मंत्र्याकडे येतात त्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। जर आमच्या प्रशासनाने बुलढाणा कलेक्टर प्रशासनाने योग्य पद्धतीने लोकशाही दिवसाचं आयोजन केलं, तहसीलदारनी केलं, विभागीय आयुक्तांनी केलं किंवा ADMनी केलं, प्रांतांनी केलं, लोकशाही दिवसाचं आयोजन करून तक्रारीचा निपटारा केला तर एकही तक्रार महसूल मंत्र्याकडे येणार नाही। पण आज मला ज्या पद्धतीने बुलढाणा जिल्ह्यात तक्रारी दिसतात आहे, अजूनही महसूली प्रशासन यामध्ये जेवढा काम करायला पाहिजे तेवढा काम करत नाही असंही लक्षात आलेलं आहे। या ठिकाणी हेही लक्षात आलेलं आहे की जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय लोकशाही दिनाचं प्रभावी आयोजन याच्याही मी आता योजना करून जाणार आहे। जसं आता 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत महसुली सप्ताह हा असतो, हा परंपरागत असतो। इंग्रजाच्या काळापासून जेव्हा महसुली दिन सुरू झाला तेव्हापासून असतो। या 7 दिवसात आम्ही 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत वेगवेगळं अभियान केलं आहे, पण एक विशेष अभियान 17 सप्टेंबर म्हणजे राष्ट्रनेता माननीय नरेंद्र मोदीजी आमचे प्रधानमंत्री यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जयंती 2 ऑक्टोबर हे 15 दिवसाचं एक मोठं अभियान, ज्यातनं 3 विषय म्हणजे आम्ही ठरवणार आहे। पहिले 5 दिवस शेतकऱ्याचे पूर्ण पांढरे रस्ते क्लिअर करणे, 3च अभियान ठरवू, पण 15 दिवसात आम्हाला 3 अभियान पूर्ण प्रभावीपणे राबवायचे आहे। त्या अभियानाचं आम्हाला आता उद्या परवा डिझाईन होणार आहे। तर राष्ट्रनेताच्या जन्मदिवस त्या ठिकाणी 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता 2 ऑक्टोबर जयंती असा एक अभियान महसुली अभियान येणार आहे। त्याच्याही आम्ही योग्य पद्धतीने डिझाईन करून आमच्या सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन सर्व महसुली यंत्रणा यामध्ये काम करणार आहे। या ठिकाणी 155चा दुरुपयोग खूप मोठ्या प्रमाणावर तहसीलदारकडनं होतो आहे, तो थांबवण्याकरताही थोडा आढावा मी घेणार आहे। 155मध्ये आदेश करताना बायस ऑर्डर काही आदेश दिसतात आहे, तर संगमनेरमध्ये 400 बायस आदेश तहसीलदारनी केले, त्यावर आम्ही आता बडतर्फीची कारवाई करणार आहे। पण इथेही जर आम्ही चेक करणार आहे की काही आदेश चुकले आहेत का। या ठिकाणी शासकीय जमिनी ज्या धनदांडग्या लोकांनी लाटलेल्या आहेत, सरकारी जागा ज्या व्यावसायिकांनी लाटलेल्या आहेत त्या खाली केल्या पाहिजे। कलेक्टरनी सुमोटो कलेक्टर लँड खाली केल्या पाहिजे, महसूल लँड खाली केल्या पाहिजे, गायरान जमिनी तातडीनं घरकुल मालकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे। पण इकडे गव्हर्नमेंट लँडवर अतिक्रमण आहे ते काढले पाहिजे, याच्याही आम्ही लक्षात टाकणार आहे। या ठिकाणी जमिनी ॲक्वायर झाल्या आहेत वेगळ्या प्रकल्पाकरता, पण अजूनही ते शेतकऱ्याच्या नावानं दाखवते। रस्ता झाला, जमिनीचं भूसंपादन झालं, पण जमीन अजूनही शेतकऱ्याच्या नावानं। आमच्या तहसीलदार कलेक्टरला आणि आमच्या लोकांनी अजून कजापा केला नाही, कमी जास्त पत्रक केलं नाही। त्या जमिनीत शेतकऱ्याचं संपादन झालेल्या जमिनी 7-12 कमी केल्या पाहिजे, आणि ज्या डिपार्टमेंटकरता ॲक्वायर केलं त्या नावानं झाल्या पाहिजे। ते अजून त्याच्यात लक्ष फार टाकलं नाही आहे, तेही आम्ही करणार आहे। तुकडेबंदी कायदा आम्ही निरस्त केला आहे। या राज्यामध्ये 1.5 कोटी जवळपास लोक तुकडेबंदीमध्ये अटकलेले आहेत। म्हणजे बुलढाणा आहे, बुलढाण्यामध्ये एखादी 1000 फुटाचा प्लॉट घेतला, 500 फुटाचा प्लॉट घेतला, 600 फुटाचा प्लॉट घेतला तर त्याचा सातबारा वेगळा होत नाही, कारण तुकडेबंदी आहे। त्यामुळे आता आम्ही एक SOP तुकडेबंदी कायदा तर हटवला आहे, पण एक SOP करतो आहे ज्यातनं आतापर्यंत जे अवैध झालं आहे ते वैध होईल, पण मात्र यानंतर अवैध कोणी करू शकणार नाही। यानंतर अवैध केला तर तो जेलमध्येच जाईल, अशी योजना आम्ही तयार करतो आहे। त्यामध्ये 1.5 कोटी लोक हे जे अवैध पद्धतीने भूखंड टाकून मोठ्या प्रमाणावर गरीब माणसं त्या ठिकाणी अटकलेले आहेत त्यांना आम्ही काढतो आहे। आणि सोबतच तुकडेबंदी कायद्यासोबत गुंठेवारी कायदा
गुंठेवारी कायद्यासोबतच ADTP हे सर्व एकत्र करून या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये सर्वांना नियमाप्रमाणे स्वामित्व मिळालं पाहिजे. कुठलंही प्रॉपर्टी कार्ड बुलढाणा शहराला जे आम्ही प्रॉपर्टी कार्ड देणार आहे उद्या, ते प्रॉपर्टी कार्ड बरोबर इमानदारीनं न चुकता मिळालं पाहिजे. पुढच्या काळात आमचा विचार अजून त्याची डिझाईन व्हायचा आहे. व्हर्टिकल 7/12 म्हणजे एक प्लॉटवर जर व्हर्टिकल बिल्डिंग तयार झाली, 10 लोकांनी फ्लॅट घेतले, त्या प्रत्येकाला वेगवेगळा त्याचा स्वामित्व मिळाला पाहिजे. आज काय त्याच्याकडे रजिस्ट्री आहे ओनली किंवा टॅक्स लागलेला आहे, स्वामित्व नाही आहे. रजिस्ट्री म्हणजे तुला दोघांमधले देवाणघेवाण आहे, टॅक्स म्हणजे नगरपालिकेचा टॅक्स आहे, पण मूळ स्वामित्व देण्याची जबाबदारी आमची आहे महसूल खात्याची. ते स्वामित्व देण्याची योजनाही पुढच्या काळात आम्ही करतो आहे. ग्रामीण भागामध्ये गावठाणामध्ये आता आम्ही ड्रोन सर्वे करतो आहे. ड्रोन सर्वे करून या ठिकाणी जेवढे घरं आहेत त्या सर्व घराचं मॅपिंग करून त्याची सनद हे प्रत्येकाच्या ग्रामीण भागाच्या घरी देण्याची योजना तयार केली आहे. 60% लोकांना सनद पोहोचलेली आहे, 40% लोकांची सनद या ठिकाणी बाकी आहे. तेही आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. आमच्या महसुली कर्मचारी अधिकारी हे फेस ॲपवर आले पाहिजे. म्हणजे आता तलाठी समजा त्यांच्या कार्यक्षेत्रात आहे, कशावरनं कळेल? तर मोबाईलवरनं जोपर्यंत तो आपल्या क्षेत्रात जाऊन आपली प्रेझेंटी फेस ॲपवर म्हणजे मोबाईलवर त्यांच्याच जो ॲप असणार आहे महसूल खात्याचा, ॲपवर जाऊन त्यांना प्रेझेंटी लावावी लागेल, तरच कळेल सरकारला डॅशबोर्डवर की आज तलाठी गावात आहे, आज कलेक्टर ऑफिसमध्ये आहे. कलेक्टर ते तलाठी, कलेक्टर ते प्रधान सचिवापर्यंत कुठं कोण अधिकारी आपल्या फेस ॲपवर आहे. फेस ॲपवर त्या दिवशी नसेल तर समजा तो अब्सेंट आहे आणि तो फेस ॲप त्याच कार्यक्षेत्रात काम करणार, ज्या कार्यक्षेत्रामध्ये कलेक्टरचं कार्यक्षेत्र किंवा तलाठ्याचं कार्यक्षेत्र, तो घरी बसून तिथे गावात जाऊन आपला फेस ॲप चालू करू शकणार नाही. त्याला साईडवरच जावं लागेल, त्याला आपल्या कार्यक्षेत्रातच जावं लागेल. तोही योजना आम्ही करतो आहे. 150 दिवसाच्या कार्यक्रम जो आम्ही तयार केलेला आहे त्याच्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने जे अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या संबंधित जेवढे प्रश्न आहेत तेवढे निकाली काढणे, त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे जे काही पदोन्नती आहे, अनुकंपाच्या भरती आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अजूनही सिनियरिटी लिस्ट फायनल होत नाही. तलाठ्यापासून तर लिपिकापर्यंत नायब तहसीलदारचे प्रमोशन होत नाही, ते आम्ही 150 दिवसात पूर्ण करणार आहे. म्हणजे ऑल प्रमोशन्स, सर्व अनुकंपा, जेवढा काही अधिकारी कर्मचाऱ्यांसंबंधीच्या बाबी आहे ते कलेक्टरला पूर्ण करायचे आहे. 150 दिवसाचा कार्यक्रम आम्ही तो करतो आहे. आमच्या ADOनी, आमच्या तहसीलदारनी आठवड्यात 1 दिवस कुठल्या तरी फील्डवर गावात जाऊन जनतेशी लोकाभिमुख शासनाची भूमिका पार पाडली पाहिजे. म्हणजे तहसीलदारनी कुठल्या तरी गावात आठवड्यातून 1 दिवस संपूर्ण विषय घेऊन त्या गावाला संपूर्ण सोबत घेऊन संपूर्ण महसूल विषय संपवले पाहिजे. कलेक्टरनी आठवड्याच्या एक गावामध्ये कुठल्या तरी जाऊन एका मंडळ क्षेत्रात जाऊन कलेक्टरनी त्या ठिकाणी प्रवास केला पाहिजे. जसं मी ठरवलं आहे आठवड्याचे महिन्याचे 4 दिवस, महिन्याचे 4 जिल्हे मी घेणार आहे. आमचे प्रधान सचिव महिन्याचे 4 जिल्हे घेणार आहे. मग जिल्हाधिकारीसुद्धा आठवड्यातून 1 दिवस कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात जाऊन संपूर्ण महसुली विषय, कोर महसूल ज्याला म्हणतात, ज्याला खरा जनतेला जे कलेक्टरेट ज्या करता निर्माण झालं होतं, तहसीलदार हे जी पोस्ट ज्या कार्याकरता निर्माण झाली आहे, तो कोर नेटवर्क विषय सुटलेला आहे आणि भलत्याच विषयामध्ये आपले लोक काम करतात आहे. त्यामुळे कोर नेटवर्कवर, कोर महसूलवर काम केलं तरच जनतेला लाभ मिळेल. आज जनता बनवून फिरते आहे, कारण आमचा विभागाने कोर विषय बाजूला सारून भलत्या विषयाकडे लक्ष टाकलेलं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी या भानगडी सुरू झालेल्या आहे. त्यामुळे त्यांना जावं लागेल. मी महसुली अधिकाऱ्याला सांगितलं आहे की तुमच्याविरुद्ध एखादी वृत्तपत्रात बातमी आली, त्या बातमीवर काम करून त्या संपादकांना, एडिटरला त्यावर काय कारवाई केली हे कळवलं पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या दिवशी ते आपली बातमीचं खंडन होईल. म्हणजे आपल्या महसूल खात्यात एखाद्या वेळेस बदनामी होत असेल कुठल्या विषयाने किंवा पत्रकारांनी एखादा विषय शोधून काढला असेल, त्या विषयाला पूर्ण त्या ठिकाणी कारवाई करून तो विषय आपल्या वृत्तपत्राला कळवला पाहिजे. या जिल्ह्यातले महत्त्वाचे इन्फ्लुएन्सर जे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे, त्याची यादी कलेक्टरनी केली पाहिजे. आणि कोर आपण महसूल विभाग काय करते आहे, कधी इन्फ्लुएन्सची चर्चा केली पाहिजे, कधी समाजाच्या विविध घटकाही चर्चा केली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर जेव्हा आपण पारदर्शी प्रशासन, लोकाभिमुख प्रशासनाच्या गोष्टी करतो आणि एकीकडे गतिमान सरकारच्या गोष्टी करतो आणि 400 लोक निवेदन घेऊन येतात कलेक्टर ऑफिसच्या बाहेर, हे काही गतिमान सरकारचं लक्षण नाही आहे. त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी आता याच्यामध्ये पूर्ण मोडमध्ये यावं लागेल. याकरता माझा दौरा आहे.
गौण खनिजामध्ये मोठ्या प्रमाणात चोरी चालू आहे, दगडाची, रेतीची वगैरे. यावर मोठ्या प्रमाणावर मी आता जे आम्ही डॅशबोर्ड करतो आहे, यावर्षी कुठलीही चोरी आम्ही सहन करणार नाही. थेट जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई होणार आहे आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये गौण खनिजमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज आम्ही होऊ देणार नाही. आत्तापर्यंत चाललं, कारण आत्तापर्यंत निविदाचा प्रक्रिया नव्हती, या ठिकाणी धोरण नव्हतं. आता योग्य धोरण दिलं आहे. घरकुलाला वाळू वाटण्यापासून तर गावातल्या ग्रामपंचायतच्या बांधकामाला वाळू देण्यापासून तर यांच्याकडे असलेला साठा. कारण काय होतं आहे, मी काल जालन्यातही बघितलं, वाळू साठे मोठे आहे, दाखवतात छोटे, लिलाव करतात कमीचा आणि वर्षभर चोरी करायला त्या ठिकाणी त्या लोकांना मोका मिळतो. त्यामुळं कलेक्टरने स्वतः सर्टिफाईड करायचा की एवढा वाळू आहे. 15 सप्टेंबरला कलेक्टरने स्वतः प्रत्येक वाळू घाटात जायचं आहे आणि त्याचा वाळू त्या ठिकाणी सर्टिफाईड करायचा आहे. नाहीतर आता दाखवतात 35,000 ब्रास, राहतं 5 लाख ब्रास आणि वर्षभर चोरी करायला मुभा. कलेक्टरची जबाबदारी ठरवणार आहे. त्यामुळे कुठेही वाळूघाट त्या ठिकाणी असेल. एकीकडे मोठा वाळूघाट लिलावात काढणार आहे आणि छोटा वाळूघाट जो आहे तो वाळूघाट स्थानिक वापराकरता देणार आहे. म्हणजे जे चोरी आहे आणि मोठा वाळूघाट लिलाव करताना सुद्धा काही वाळूघाटाचं बरोबर सर्वेक्षण झालं. जसं आता काल जालन्यामध्ये 65 वाळूघाट दाखवले मला त्यांच्या MRC त्यांच्या रिपोर्टवर, पण नंतर बघितलं तर 150 निघाले वाळूघाट. म्हणजे 50 लोकांना चोरी करता करता ठेवले. त्याप्रमाणे बुलढाण्यात होऊ नये 15 सप्टेंबरला, कारण 30 सप्टेंबरमध्ये वाळू खोदायला मनाई आहे NGTच्या नियमाप्रमाणे, पण 1 ऑक्टोबरपासून मात्र वाळू द्यावी लागेल लोकांना. त्यामुळे याच्याकरता मी काम करणार आहे. अजून 35 विषयावर काम करणार आहे. त्यामुळं आम्ही हे ठरवलं आहे, गतिमान सरकार, पारदर्शी सरकार आणि लोकाभिमुख सरकार. लोकाभिमुख म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेमध्ये जाऊन काम करायचं, जिल्हाधिकारी टीमने तर तलाट्यापर्यंत. गतिमान म्हणजे झिरो पेंडन्सी ठेवणे आणि पारदर्शीमध्ये कुठल्याही प्रकारचा मंत्रालयापासून खालपर्यंत कुठेही त्या ठिकाणी पैशाचा लिकेजेस चालणार नाही. कोणी पैशासाठी कुठलाही केस अडवणार नाही आणि धनदांडग्यासाठी काम करणार नाही महसूल खातं. महसूल खातं हे गरीब माणसाचे पांधन रस्ते, शेतकऱ्याचे रस्ते, शेतपांधन रस्ते, गायरान जमिनी, म्हणजे आम्हाला काम करायचं आहे. ज्या जनतेने आम्हाला इतकं मोठं बहुमत दिलं आहे त्या जनतेच्या याच्याकरता काम करणार आहे. लवकरच 2 गोष्टी मी करणार आहे. पालकमंत्र्याच्या अधिकारामध्ये माननीय आमदार जे असतील त्या विधानसभेचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली पांधन रस्ते बांधकामाची योजना मी करणार आहे. जसं मी राज्याचा अध्यक्ष मला देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे महसूल खात्याचा मंत्री म्हणून पांधन रस्त्याचा, तर या बुलढाणा जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात आम्ही अशी योजना तयार करतो आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला कुठल्याही जिल्ह्यातला पांधन रस्ता हा कच्चा दिसणार नाही. किमान शेतकऱ्यांना शेतात जाता येईल, मोटरेबल पांधन रस्ता हा करण्याची योजना महसूल खातं वेगळी करता आहे. याच्याकरता आमदाराच्या अध्यक्षतेखाली आम्ही समित्या करणार आहे. आमदाराच्या अध्यक्षतेखाली तिथला तहसीलदार, तिथला मोजणी अधिकारी, तिथला त्या ठिकाणी आमचा कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, PWD किंवा CMJSY कोणीतरी कार्यकारी अभियंता असेल. 10 ते 12 लाख रुपये 1 किलोमीटरला आम्ही पांधन रस्त्याला खर्च करण्याची योजना नागपुरात तयार केली. 1200 पांधन रस्ते बांधले. तशीच योजना आम्ही या ठिकाणी पुढच्या काळात करण्याचा प्रयत्न करतो आहे. एकीकडे तुम्ही सर्वांना माझी विनंती आहे की आपण आमच्या महसूल खात्याला जास्तीत जास्त थोडा चांगला काम केला त्याची प्रसिद्धी द्यावी. जर चुकला असेल त्याच्या बातम्या आणल्या तरी आम्हाला काही अडचण नाही, कारण तुम्ही छापलेल्या बातम्यावर आम्ही भरपूर काम करतो. तुम्ही छापलेल्या, तुमच्याकडनं आलेल्या अनेक गोष्टीवर आम्ही लक्ष देतो. त्यामुळं तुम्ही जे काही महसूल प्रशासनाचं समाजासमोर आमच्यासमोर आणाल तेवढं तुमचं अभिनंदन आहे. देशाच्या फाळणीनंतर 1900 फाळणीनंतर अनेक विस्थापित आपल्या देशात आले. पाकिस्ताननंतर 1953 साली आपण त्यांना लीजवर जागा राहण्यासाठी आणि कमर्शियल वापरासाठी लीजवर दिल्या. मात्र सरकारने ते आता रेग्युलर किंवा त्यांना मालकी हक्काने देण्यासाठी ठरवलंय. मात्र बुलढाणा जिल्ह्याचा त्यात समावेश नाही आणि त्यामुळे त्या समाजाची ओरड होते. हे गोष्ट चुकीची आहे. या राज्यातल्या 5 लाख सिंधी बांधवांना आणि कुणालाही जो ज्या ठिकाणी वास्तव्य असेल त्या सर्वांना त्यांच्या जमिनी फ्री होल्ड करून रेडी रेकनरच्या केवळ 5% पैसे घेऊन, म्हणजे रेडी रेकनरचा केव्हाचा, जेव्हा तो बसला होता तेव्हाचा रेडी रेकनरच्या 5% पैसे घेऊन कलेक्टरनी स्वतः कॅम्प लावून स्वतः सर्वांचे पट्टे वाटप करायचे आहे. सर्वांच्या जमिनी फ्री होल्ड करायच्या आहे, कॅम्प लावून करायचे आहे.
शासनाने जे जे काही फ्री होल्ड करायचे निर्णय पूर्ण घेतलेले आहेत. एकही असा शासन निर्णय नाही आहे जो कलेक्टरला आता पाहिजे आहे. आता कलेक्टरेटने पूर्ण कारवाई करायची आणि सर्वांच्या जमिनी फ्री होल्ड करायच्या आहे. बुलढाणा जिल्ह्यात करायची आहे म्हणून आलो आहे. फ्री होल्ड ते मी सांगितलं ना की कोर महसूलवर लक्ष नाही थोडा म्हणून थांबलेला आहे. महसूल जमिनीचा प्रश्न उचलला तुम्ही की महसूली जमिनीवरचं अतिक्रमण तुम्ही काढणार आहे आणि ते शासनाच्या ताब्यात परत घेणार आहे. पण त्याच्या ठिकाणी अजून शासन जे कॉम्प्लेक्स तयार करते, शासन म्हणजे लोकल बॉडीज कॉम्प्लेक्स तयार करताय आणि तेच ते परत लोकांना विकल्या जाते मोठ्या दरात. नगरपालिकेच्या अंतर्गत जर त्यांच्या मालकीची जागा असेल तर त्यांचा तो अधिकार त्यांना प्राप्त आहे. पण महसूलच्या जागेवर जे काही चुकीचे कॉम्प्लेक्स बांधले असतील नगरपालिकेने परवानगी न घेता ते कॉम्प्लेक्स तोडण्याचा अधिकार आम्हाला आहे. नगरपालिकेने महसुली जागा परस्पर ताब्यात घेतल्या असतील तर कलेक्टरनी तात्काळ त्या काढून टाकल्या पाहिजे. त्याला जिल्हाधिकारी जबाबदार आहे. महसुली जागेचं कलेक्टरेट लँडचं संरक्षण करायची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याची आहे. त्यांना कंपाऊंडिंग करणे, त्या ताब्यात ठेवणे. त्या नगरपालिकेला जर पाहिजे असतील त्या आमच्याकडनं मंजूर घेऊ शकतात. पण नगर मंजूर घेतली नसेल त्याच्यावर कारवाई कलेक्टर करेल. स्थिती अशी की बुलढाणा शहरात असे ऑफिसेस जे भाड्याच्या ठिकाणी आहे म्हणजे त्यांना वर्ष केले किंवा तिथे लोकांना त्रास होत आहे. फॉर एक्झाम्पल लँड रेकॉर्डचं ऑफिस आहे, जिल्हा लँड रेकॉर्डचा. तीच एक बिल्डिंग बघायला गेलं तर भाड्याच्या जागेत आहे आणि तुमच्यासाठी तिकडे कॉम्प्लेक्स तयार केले जाते महसुली जमिनीमध्ये. तेच सांगतोय मी. कलेक्टरच्या जर रिपोर्टमध्ये असं आलं की कलेक्टरनं लक्ष दिलं नाही तर कलेक्टर जबाबदार राहील. कलेक्टरेट लँडच्या त्याचं संरक्षण करणे कलेक्टरची जबाबदारी आहे. आणि भूमी अभिलेख खात्याचं राहून गेलं. भूमी अभिलेख खात्यामध्ये आम्ही 2 गोष्टी महत्त्वाच्या करतो आहे. आता भूमी अभिलेख खात्यामध्ये आम्ही आता जसं कर्नाटकनी भूमी अभिलेखमध्ये 10 अशा एम्प्लॉयमेंट एजन्सी तयार केल्या राज्यभर. आणि आम्ही त्याच्या टेक्निकल क्वालिफिकेशन म्हणजे टाचणीवरही मोजणी चुकणार नाही अशा एजन्सीज आम्ही एका जिल्ह्याला 10 एजन्सी देतो आहे. जेणेकरून मोजणी ही महत्त्वाची आहे. मोजणीमध्ये होणाऱ्या चुका महत्त्वाच्या आहे. एकही चूक मोजणीमध्ये होऊ नये. स्वामित्व देताना उद्या प्रॉपर्टी कार्ड देताना चूक होऊ नये याच्याकरता एक वेगळी यंत्रणा आम्ही तयार करतो आहे. त्याच्याही 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला प्रत्येक म्हणजे तुम्हाला जसं गॅस एजन्सी निवडायची आहे तर तुम्हाला ऑप्शन आहे इंडियन गॅस घ्यायची की HP घ्यायची. तसं आता मोजणी करताना सुद्धा तुम्हाला 10 ऑप्शन येतील. कुठल्या ऑप्शन निवडून तुम्हाला आपली मोजणी करून घेता येईल. आणि मोजणीनंतर खरेदी खत नंतर फेरफार. आता उलटा आहे. आता खरेदी खत करतो आपण, रजिस्ट्री करतो, मोजणी केल्यानंतर मोजणी चुकीची आहे आणि मोजणी केल्यावर फेरफारही चुकीचा आहे. त्यामुळे हे जे झगडे आहेत जे आमच्याकडे केसेस सुरू आहेतच आहे मोठ्या प्रमाणावर. आधी जर मोजणी झाली मग खरेदी झाली आणि मग त्या ठिकाणी फेरफार झाले तर हे विषय संपुष्टात येईल. आणि दुसरं आमचं IGR खातं म्हणजे स्टॅम्प डिपार्टमेंट मुद्रांक आता 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन आम्ही आणलं. म्हणजे या जिल्ह्यातली कुठली रजिस्ट्री कुठे होऊ शकतं असा आता निर्णय झाला. त्याच्याप्रमाणे काम चालू झालं. पण पुढच्या काळामध्ये आता त्याला 1-1.5 वर्ष आम्हाला वेळ लागेल. सॉफ्टवेअर तयार करतो आहे आम्ही. त्याचं संपूर्ण सिस्टीम तयार करतो आहे. 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन म्हणजे जालन्याची रजिस्ट्री तुम्हाला बुलढाण्यात करता येईल, बुलढाण्याची रजिस्ट्री नागपुरातून करता येईल. आणि फेसलेस तुमचं आधार कार्डवरच तुमचं फेसलेस नोंदणी आम्ही करणार आहे. त्याच्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या होणार आहे. त्यामुळं बुलढाण्यामध्ये आता जे काही प्रश्न मला भेटणार आहे की लवकर भेटणार आहेत किंवा कलेक्टर प्रेझेंटेशन करणार आहे त्यावर मी अंतिम निर्णय करून जाणार आहे. अतिवृष्टीच्या अनुदानामध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे. जालना जिल्ह्यामध्ये त्या महसूल कर्मचारी असतात. जालना जिल्ह्यात मी कालच निर्देश दिले आहे की जे चौकशी रिपोर्ट आमच्याकडे आला आहे आमचे तलाठी आमचे अधिकारी व्याप्त आहे त्या सर्वांना गुन्हे दाखल करण्याचे आणि उद्या सोमवारी कलेक्टर त्याच्यावर गुन्हे दाखल करतील असे आदेश देऊन मी आलो आहे. फेस ॲप कर्मचारी क्लास 3 आणि क्लास 4 साठी सुरू केलेलं आहे. नाही क्लास 3 ते प्रधान सचिव पर्यंत म्हटलं आहे मी. आता बुलढाणा ऑफिसमध्ये 3 आणि 4 साठीच आहे. नाही फेस ॲप अजून यायचंच आहे. त्याच्यात आता सुरुवात करतो आहे. सध्या शासन निर्णय व्हायचाच आहे अजून. मी तुम्हाला संकल्पना सांगितली आहे. फेस ॲप आम्ही आणतो आहे ज्यातनं तलाठ्याला आपल्या गावात राहूनच त्या ठिकाणी सर्व्हिसेस द्याव्या लागतील. मंडळ अधिकाऱ्यांना आपल्या मंडळात राहावंच लागेल. तहसीलदारला आपल्या ऑफिसमध्ये राहूनच त्या ठिकाणी काम करावं लागेल. जेणेकरून जे आता 2-2 महिने 3-3 महिने भूमी अभिलेख गायब आहे, भूमापन अधिकारी गायब आहे, सिटी सर्वेचा ऑफिसर गायब आहे. तुम्ही फेस ॲपवर दिसले तर गावात आहे, नाही दिसले तर अब्सेंट आहे. अब्सेंट आज बायोमेट्रिक शिवाय काय मार्ग आहे? बायोमेट्रिक पद्धतीवर कोणीच त्या ठिकाणी बायोमेट्रिक करत नाही. त्यामुळे तुमच्या मोबाईलवर तुम्हाला फेस ॲप कंपल्सरी असणार आहे. आणि फेस ॲपवर समजा एक तहसीलदार आहे
त्याला आपली पूर्ण माहिती फेसॲपवर भरली, त्यांचा कार्यक्षेत्र टाकला, त्या कार्यक्षेत्रामध्ये ते फेसॲप चालू होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काही गडबड करता येणार नाही. आणि म्हणून आमची महसुली यंत्रणा, कारण फ्रंटलाईन वर्कर, केंद्र सरकारने फ्रंटलाईन वर्करला 100% फेसॲपवर या असं म्हटलं आहे. त्यामुळं ते आम्ही चालू करतोय. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होते, वाळू तस्करी. त्याच्याबद्दल कुठल्या कारवाई झाल्या पण त्याच्यात वाचून झालं. ज्या कारवाई झाल्या ज्या कारवाई झाल्या त्याला कलेक्टरनी केल्या, नाही केल्या त्या कलेक्टरने नाही केल्या. त्याच्यामध्ये आम्ही आता सांगितलं मी तुम्हाला, कलेक्टर जबाबदार आहे. त्याच्यात मी चेक करतो कोणाकोणाच्या कारवाई झाल्या, कोणाच्या नाही झाल्या. साहेब, ग्रामीण भागामध्ये लाभार्थींना जे घरकुल मिळालेलं आहे, जे मंजूर झालेलं आहे, पण त्यांना जागा उपलब्ध नाही आहे. म्हणूनच सांगितलं की 2011 पूर्वीच्या सर्व जागा, आणि जिथे जागा उपलब्ध नसेल तर कलेक्टरनी ती जागा उपलब्ध करून द्यायची आहे. ग्रामीण भागात ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये. आता जे लोक विना घरकुलाचे आहे, माळाचा एक पर्याय आहे, नाहीतर लेआउट पाडून जागा द्यायची आहे, सरकारी जागा उपलब्ध करून द्यायची आहे. 30 लाख लोकांना घरं बांधायची आहे. सर्वांसाठी घरे योजनेमध्ये कलेक्टरला पूर्ण अधिकार जागेचे दिले आहे. 500 फुटापर्यंत पट्टा बिना पैशाने द्यायचा आहे. 1000 फुटाचा घ्यायचा असेल तर वरच्या 500 फुटांना 10% पैसे लागणार आहे. 1500 फुटाचा घ्यायचा असेल तर त्याच्यात पुन्हा 10% पैसे लागणार, 10%च्या वर लागणार नाही, रेडी रखणारच्या. त्यामुळं आम्ही याचा सर्व, म्हणजे आत्ता राज्याच्या कुठल्याही शासन दरबारी कुठलाही शासन निर्णय पेंडिंग नाही. मी जेवढे विषय मांडले आहेत त्या सर्व विषयाला आता आम्ही चालना देणार आहोत. आपण तुकडेबंदी संदर्भात सांगितलं, परंतु तो निर्णय झाला, शासन निर्णय झाला, पण त्याची अंमलबजावणी अजून होत नाही. अजून 20 दिवस लागेल. मी आधीच सांगेन तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स, तुम्ही ऐकलं नाही. तुकडेबंदी कायदा निरस्त झाल्यानंतर त्याची एक SOP तयार करताय. 5 विभाग, ADTP, UD, रेव्हन्यू डिपार्टमेंट, आमची जमाबंदी आयुक्त, IGR. कारण तुकडेबंदी कायदा निरस्त झाल्यानंतर आतापर्यंत जे झालं त्याला कायदेशीर करण्याकरता काय नियम म्हटले पाहिजे, आणि उद्या असे अनधिकृत माफिया, बिल्डर्स आणि मोठे मोठे गळगंज लोकांना फसवणार नाही याच्याकरता पुढच्या काळात काय कडक शास्ती केली पाहिजे, जेणेकरून अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी विशेष अधिकार राहतील, याकरता एक SOP तयार होत आहे. ती SOP आल्यानंतर आता इतके दिवस गेले, 12 वर्ष 15 वर्ष अनधिकृत झालं, आता त्याला रेग्युलाइज करण्याकरता 15 ते 20 दिवसात आपला त्याचा नियमावली येणार आहे, SOP येणार आहे. बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही सांगितलं की कलेक्टरची जिम्मेदारी आहे, पण जिथे कलेक्टर चुकत असेल त्याच्यासाठी अजून तुमचे म्हणजे मुंबईवरून काय हे असणार आहे की तुम्ही लोक भरारी पथक किंवा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आता आम्ही आमच्या सिस्टीममध्ये घेतलेला आहे. तुम्हाला याचा फरक जाणवेल. काय एकदम काही तुम्हाला आता मी प्रत्येक शासनाने काय प्रत्येक गोष्ट केली पाहिजे हे काही तर आवश्यक नाही आहे इथे सांगणं. जेव्हा जेव्हा जसजशी परिस्थिती निर्माण होईल तसतसं तुम्हाला पुढे दिसेल. साहेब, अनेक गावात स्मशानभूमीचे प्रकरण पेंडिंग आहे. जसे घरकुलाला आपण जागा देतो तसे स्मशानभूमीमध्ये कलेक्टरनी सर्वांना गावांना जागा दिली पाहिजे. याकरता DPCतनं निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. DPCतनं हा 2, 3, 4, 5 कोटी रिझर्व्ह पैसा ठेवून लवकर भूसंपादन करून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना, जिल्हा परिषद CO आणि कलेक्टर यांनी स्मशानभूमी उपलब्ध करून दिले पाहिजे. हा नियम आहे, तर पांजण रस्ते जे हा आहेत, नियमच आहे. हा कोर महसूल मी जे वाचलं ना, मी जेवढं वाचलं नवीन काही घेऊन नाही आलो आहे. हा आमचा कोरच काम आहे, ते घेऊन आलो आहे. चंद्रकांत दादा पाटील, त्याच्यानंतर विखे पाटील आणि आपण कृषी महसूल मंत्री आहात. किती वेळा प्रत्येक वर्षी आपलं धोरण बदललेलं रेती संदर्भात, तर याच्यात काय असं वेगळा विषय आहे का आपल्याला गुजरातमध्ये डिफरंट आहे रेतीचं धोरण, म्हणजे विशिष्ट प्रकार म्हणून ह्या प्रकारचं आपलं जे धोरण आहे अजून कागदावरती आलेले 3 वेळा ते बदलावं लागलेले आपल्याला. तुम्ही 8-4 जर वाचलं तर ते राज्याच्या संपूर्ण देशाच्या इतर राज्याचा अभ्यास करून 1 महिना पब्लिक डोमेनवर ठेवून जनतेच्या 750 त्याची सूचना घेऊन यावेळेचं वाळू धरण अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे, म्हणजे उद्या 3 वर्षानंतर जे एमसँड धोरणाने हे धोरण दोन्ही एकत्रितपणे बरोबर जर केले तर तुम्हाला सांगतो 3 वर्षांनी वाळू माफियागिरी समाप्त होऊन जाईल. इतकं चांगलं धोरण या ठिकाणी आहे. एमसँडवर राज्य न्यायचं आहे. मोठ्या प्रमाणावर कृत्रिम वाळूवर राज्याला शिफ्ट करायचं आहे. एका राज्यात जसं आता काल 100 क्रेशर जालना जिल्ह्यामध्ये लावण्याचा निर्णय एमसँडचे, कृत्रिम वाळूचे. नैसर्गिक वाळू हा पर्याय नाहीच आहे. आपण आता ते वर्षानुवर्ष चालू आहे, ठीक आहे. इतर राज्यांनी, मुंबईच्या संपूर्ण आजूबाजूला काय नैसर्गिक सँड नाहीच आहे.
कृत्रिम वाळू आहे. आपलं राज्य हे फक्त 4-5-10 जिल्ह्यातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्कॅन्डल आहे. हे स्कॅन्डल आपल्याला ह्या ठिकाणी तुम्हाला जालन्यात दिसेल, बुलढाण्यात दिसेल, गोंदिया दिसेल, भंडारा दिसेल, जिथे नद्या आहे आणि त्या नद्यावर असणारं हे स्कॅन्डल आहे भूमाफियाचं. आणि भूमाफियाला जोपर्यंत प्रशासनाची मदत राहत नाही तोपर्यंत हे जे भूमाफियापेक्षा सँड आहे. मी एस पीला सांगेल 50 त्या ठिकाणी MPDA का करत नाही एस पीने 50 MPDA केले पाहिजे. 50 MPDA आता जालना कलेक्टरनी करायला ठरवलं आहे. वाळू माफियाला MPDA कायदा लावता येतं. एक दिवस जरी पकडला तरी MPDA आणि त्याची ट्रेल सोडली. जर उद्या माननीय SP साहेबांनी उद्या ट्रेल शोधली की वाळू माफियाला पकडलं आणि त्याचा मोबाईल कुणाकुणाशी कनेक्ट आहे, एका मिनिटात तुम्हाला 50 लोक दिसतात वाळू माफिया आहे. मी SP साहेबाला विनंती करणार आहे की तुम्ही MPDA मध्ये 50 वाळू माफियाला टाकलं पाहिजे. एकदा सुरुवात केली ना प्रशासनाने तर सारं संपू शकतं, एवढी क्षमता काही हल्ले करत नाही. ऐका, जोपर्यंत वाळू या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे, या राज्यामध्ये SP आणि कलेक्टरनी नीटपणे दोघांनी जर प्लॅन केला, कोणाची हिंमत नाही आहे या ठिकाणी कोणावर ट्रक चालवायची आणि काही चालवायची. जेव्हा कधी एखादा आमचा व्यक्ती त्या ठिकाणी त्यांच्याशी मिळला असते तेव्हा त्याची एवढी हिंमत होते आमच्या अधिकारावर हात टाकण्याची, नाही तर एवढी हिंमत वगैरे कोणाची होत नाही. आता मला तुम्ही हे आता विषय सांगताय, मला तो विषय सांगताय तर देऊन द्या माझ्याकडे, मी त्याच्या दखल घेतो. त्यातून तर माझ्याकडे नाही आली चिखली, ते माझ्याकडे अजून आलं नाही. तुम्ही असले देऊन टाका माझ्याकडे, मी प्रशासनाकडे घेतो, कलेक्टरकडनं घेतो माहिती मी आत्ता. तर एक महत्त्वाचं असं आहे, वाळू माफिया जे आहेत ते विविध पक्षांचेच लोक असतात, पण त्यांनी परत फोन केले आणि कलेक्टर साहेबांना किंवा हे जे आहेत त्यांच्यावर दबाव आणला तर आपल्यासारखेच तिकडून फोन करतात त्यांना. मी आज तुमच्या समोर सांगतो की माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने, माननीय देवेंद्र फडणवीसजींनी कुठल्याही वाळू माफियाला, कुठलाही आमदार, खासदार, मंत्री फोन करणार नाही वाळू माफियाबद्दल SP कलेक्टरला. आणि SP कलेक्टरलाही सूचना दिल्या की कोणत्याही आमदार, खासदार, मंत्र्याचा फोन ऐकू नये वाळू माफियाबद्दल. मी काय म्हटलं तुम्हाला की आमच्या प्रशासनाने आत्ता हा निर्णय करायचा आहे की वाळवा माफियागिरी ज्यांच्या संरक्षणाने सुरू आहे, शेवटी जबाबदारी SP आणि कलेक्टरवर फिक्स होते. मी वारंवार सांगतोय. आणि आज मी जो काही प्लॅन करून चाललो आहे कलेक्टर SPC बसून, त्या प्लॅनप्रमाणे पुढं जर अशी वाळू माफियागिरी झाली तर जिल्हाधिकाऱ्याला जबाबदारी किंवा SPला जबाबदारी येत आहे. नवीन धोरण आम्ही या ठिकाणी शासनादेश काढला आहे की वाळू माफियागिरी बंद केली पाहिजे, MPDA लावले पाहिजे, त्याची ट्रेल शोधली पाहिजे. जो वाळू माफिया आहे ते कुणाचे ट्रक नंबर आहे, एकदा ट्रक जमा केला त्याचा नंबर नसेल पण उद्या रजिस्ट्रेशनचा असेल, त्याच्यावरून त्यांना ट्रेल काढता येईल कोण कोण याच्यामध्ये आहे. एक वाळू माफिया पकडला त्याचे 50 त्याच्यासोबत असणारे सारे लोक पकडले जातात. परत फक्त एवढंच आहे की माननीय SPनी, माननीय कलेक्टरनी त्याचा संपूर्ण संपर्क शोधून काढला पाहिजे त्यांच्या सायबरवरनं. आणि सायबर इतकं सिस्टीम चांगली आहे आमच्या गृह खात्याची की सायबरवरनंच सारा वाळू माफियागिरीचा कॉन्टॅक्ट मिळू शकतात, कारण यांचं सर्व रॅकेट असतं. जर SPनी एका MPDA लावला, 10-15 लोकांवर MPDAची कारवाई केली तरी करता येतं. पण माननीय SP साहेबाला कलेक्टर मी सांगणार आहे की आजपासून तुम्ही MPDAची कारवाई चालू करा. वाळू माफिया असं करतात की रेती चोरतात, शासकीय जमिनीवर टाकतात आणि मग त्याला जप्त करून हेच अधिकारी त्याची हराशी करतात, रॉयल्टी इश्यू करतात आणि मग रेती चोरी होते. तेच मी सांगतो आहे की जोपर्यंत आमचा अधिकारी त्याच्यामध्ये निघत नाही बाहेर यातून, तोपर्यंत ही वाळू माफियागिरी चालणार आहे. आमच्या अधिकारी, महसूल आणि पोलिसांनी ठरवलं की वाळू माफियागिरी चालू द्यायची नाही. जसं भंडाऱ्यामध्ये बऱ्यापैकी प्रयोग झाला, भंडारा SP आणि कलेक्टरनी ठरवून टाकलं की वाळू माफियागिरी चालवायची नाही. त्यांनी संपूर्ण ट्रॅक त्या ठिकाणी हे बंद करून टाकलं. नागपूर SPनी धडाधड MPDA लावणं चालू केलं. त्याच्यामुळे जोपर्यंत आमचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन, आणि आता अधिकार दोन्हीकडे दिले आहेत, पोलिसांना दिले अधिकार आणि महसूलला दिले आहे. महसूलनी कारवाई करायची, सोबत पोलिसांनी करायची, आता दोघांनी कारवाई करायची आहे. त्यामुळं मी आपल्या समोर सांगतोय, माननीय जिल्हाधिकारी, माननीय SPनी धडाधड MPDA चालू करावे आणि वाळू माफियागिरीवर चाप बसवावा. हो, होणार त्या कारवाई.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.